डीजे आशीष SK यानंतर सर्व प्लॅटूनचं पथसंचलन होईल आणि पथसंचलन झाल्यानंतर एक आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जो आज प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम आहे तो संविधान दिन म्हणून सुद्धा पाळला जातो. त्यानिमित्त आपल्याकडे आलेले प्रमुख पाहुणे व आपल्याकडं पूर्ण दत्तालाल सर असतील किंवा परमेश्वर साठे असतील यांनी आपलं पूर्ण आयुष्य हे देशसेवेसाठी दिलेलं आहे आणि आज देशसेवा संपल्यानंतर सुद्धा ते इथं देशसेवा प्लस समाजसेवा करण्यासाठी आपलं योगदान देत आहेत. तर यानंतर एक 2-2 मिनिटांचं मनोगत व्यक्त केलं जाईल. तर तत्पूर्वी अगोदर पथसंचलन होईल. पथसंचलन झाल्याच्या नंतर एक छोटासा कार्यक्रम होईल. आपल्या ज्ञानदीप अकॅडमीचे सहशिक्षक लोहारे सर व सतीश शिंदे सर यांचाही मी स्वतः सन्मान करतो. परशापाशी दुसरा मोबाईल कुठे दुसरा ठेवा ना एक दुसरा लगेच इथंच लगेच सुरू करतात. आता गेलं ना सगळं घेतलं का आता घेतलं ते सगळं घेत आता फिरून फिरून 2 जण काय करायचं त्याला सांगितलं ह्याच्याकडे लक्ष ठेवा फिरवायचं कसं काय चालू असं
देशासाठी लढणाऱ्यानो तुम्हाला आमचे लाख प्रणाम. त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने आपल्याला जे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्तव्य पथवर जे ध्वजारोहण केलेलं आहे त्याच पद्धतीने आपल्याला इथे पथसंचलन करायचे आहे. त्याच्यामध्ये व्यवस्थित पद्धतीने केलं पाहिजे. सगळ्याला ऑर्डर देण्यात येईल, नंतर आपल्या पद्धतीने तुम्हाला हे करण्यात येईल. ब्रेक शोधल, ब्रेक विश्राम. पुढले जे कार्यवाही आहे ते मेजर सर करतील. ब्रेक सावधान. ब्रेक विश्राम. ब्रेक सावधान. आपके निरीक्षण में तैयार है. ब्रेक शुरू करने की अनुमति चाहता हूँ श्रीमान. Stand up. Break! 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 सावधान. ब्रेक 3 में दाएं चलेगा. दाएं मुड़.
आराम से मंच से गुजरेगा। आगे चल, जा सके इधर खड़ा हो जा रहा है। जय साहब, ब्रेक समाप्त हुई। छोड़ने की अनुमति चाहता हूं श्रीमान। जय साहब। ब्रेक विश्राम। कुछ करिए नस नस मेरी खोले हाय कुछ करिए। एक 5 कदम आगे लेकर नीचे बैठने के लिए बोलो। ब्रेक सावधान। 5 कदम आगे बढ़। कम, get down। मेजर साखरे आणि चौरे हे 2 ग्रुप बॅक साईडला होते आणि पलीकडचे 2 ग्रुप ह्यांच्या पाठीमागे होते। सावधान, पीछे मुड़। चल। हे 2 ग्रुप आहेत ह्यांच्या पाठीमागे थांबायचे। त्या 2 ग्रुपच्या पाठीमागे back to back line, same line, same distance. इथं लाईन कव्हर करा ना आता एक लक्षात घ्या, आजचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडलेला आहे आणि आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी आपल्याकडं आमचे मित्र कुणालदादा लोमटे, किशोरभाऊ खोड यांनी आजच्या या कार्यक्रमाला उपस्थिती लावली। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आज आपण प्रजासत्ताक दिनी सर्वांनी पथसंचलन खूप चांगल्या प्रकारे केलं आणि तुम्ही ज्यावेळेस पथसंचलन करत होतात त्यावेळेस क्षणभर दिल्लीतल्या सर्व गोष्टी इंडियन आर्मीची भरती सुरू होत आहे आणि 11 तारखेपासून फिजिकलच्या डेट यायला सुरू होणार आहेत। म्हणजे हा जो योग आहे हा दुग्धशर्करा योग आपल्या प्रॅक्टिस केलेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि उद्या होणाऱ्या पोलीस व इंडियन आर्मीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे। कारण का आपण जी मेहनत केलेली आहे, आपण जे अथक परिश्रम केलेला आहे, त्या अथक परिश्रमाचं फळ तुम्हाला येणाऱ्या भरतीमधून मिळणार आहे। तुमच्या आईवडिलांचे जे स्वप्न आहे ते स्वप्न साकार करण्यासाठी तुम्ही अहोरात्र जगत आहात आणि अहोरात्र जगण्याचं फळ लवकरच तुम्हाला मिळणार आहे। कारण का की कर्म चांगले असतील तर त्या कर्माचे फळ सुद्धा गोड असतात। त्यामुळे नक्कीच तुमचे कर्म हे चांगले आहेत आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आज हा योग आणण्यासाठी इथं हे मी एकटा नसून माझ्यासोबत असणारी जी मंडळी आहे त्यामध्ये सतीश शिंदे सर असतील, लोहारे सर असतील आणि नेहमी तुम्हाला दिवसरात्र तुमच्या सावलीसारखे सोबत असणारे परमेश्वर साठे असतील आणि आगनमधून तुमचा योग
करून घेण्यासाठी, तुमचा स्टॅमिना वाढवण्यासाठी तुमच्या सोबत नेहमी सोबत असणारे दत्त लहान सर असतील, या सर्वच मंडळीचे खूप खूप अभिनंदन. कारण का आज मला हा जो स्टाफ मिळालेला आहे, या स्टाफच्या सर्वांच्या एक प्रेरणेनं आणि त्यांच्या याच्यामुळे तुमच्यामध्ये जे बदल घडतायत ते बदल नक्कीच एक अविस्मरणीय बदल आहेत. ते बदल असेच घडून तुम्ही तुमच्या यशाच्या शिखरापर्यंत पोहोचावं आणि लवकरात लवकर तुम्ही वर्दीमध्ये दिसावं. या डोळ्यांचं पारणं त्याच वेळेस फिटेल की ज्या वेळेस माझा विद्यार्थी वर्दीवर येईल आणि वर्दीवर आल्यानंतर त्याच्या हातानं याच ज्ञानदीप अकॅडमीच्या ग्राउंडवर झेंडा फडकवण्याचं त्याला योगदान मिळेल. तो दिवस लवकरच येईल. कारण का आतापर्यंत असंख्य असे विद्यार्थी आपले घडलेले आहेत, त्यामधून तुमचंही त्यामध्ये एक नाव जोडलं जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. बोलण्यासारखं भरपूर आहे, परंतु काही आता आपल्याकडे जे काही प्रमुख पाहुणे आलेले आहेत तेही दोन शब्द बोलतील, आपली शिक्षक मंडळीही व्यक्त होतील. तर यानंतर मी परमेश्वर साठे सरांना विनंती करतो, त्यांनी दोन शब्द आपलं मनोगत व्यक्त करायचे. धन्यवाद सर. सर्वप्रथम आज आपल्या या मंगल प्रसंगी जो कार्यक्रम आपल्या अकॅडमीमध्ये संपन्न होत आहे, या मंगल कार्यक्रमासाठी आपल्या या तालुक्याचे मुख्य कार्यकारी मित्र म्हणा किंवा आपल्याला सदा सहायता करते आपले कुणालदादा लोमटे व आपले किशोर भाऊ फड, चालू वार्ताचे पत्रकार फडसाहेब यांची आज आपल्या ज्ञानदीप अकॅडमीच्या मैदानात यांची पावले लागली आहेत. तर आशा करतो की येणाऱ्या काळात जी पावलं आज इथे लागली आहेत, येणाऱ्या काळात रिझल्टच्या माध्यमातून आमच्या सर्व विद्यार्थ्यांची बातमी ही आपल्या बीड जिल्ह्याच्या पानापानावर झळकू द्यावी एवढी इच्छा बाळगतो. तर मित्रांनो, आज आपण प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वजण एकत्र झालेलो आहोत. तुम्हाला सर्वांना माहीत असायला पाहिजे की ज्या देशाचे आपण नागरिक आहोत त्या देशाचे आज आपण जो मोकळ्या मनाने श्वास घेत आहोत, ते श्वास घ्यायला कारणीभूत आपले पूर्वज आहेत. ते म्हणजे आपले क्रांतिकारी सेनानी, तसेच आपले भारतीय जवान आहेत. त्या ठिकाणी जेवढ्या लोकांनी ज्या आपल्या स्वतंत्र सैनिकांनी जी आहुती दिली आहे, जे बलिदान दिलं आहे, ते मोजण्याजोगे नाही. परंतु आज सध्याच्या या वातावरणात आपण त्यांना कुठल्याही प्रकारे काही क्षणासाठी सुद्धा आपण आठवण काढत नाही. परंतु एक भारताच्या संविधानाने हे 2 दिवस निवडून घेतले आहेत, जे की 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी, ज्या दिवशी ज्या महान व्यक्तींनी आपल्या देशासाठी आहुती दिली आहे, आपल्या देशासाठी बलिदान दिले आहे, आपल्या देशासाठी आपल्या रक्ताचे पाणी केले आहे, त्या सर्व व्यक्तींना आठवण म्हणून त्यांच्या स्मृतीस पुष्पचिन्ह अर्पण करणे किंवा 1-2 मिनिटं त्यांच्यासाठी शांत चित्ताने आपले डोळे मिटून त्यांची आठवण काढणे, ते म्हणजे त्यांना शांती भेटण्यासाठी. तर मित्रांनो, तुम्ही ही आज ज्या क्षेत्रात तयारी करता तेही क्षेत्र तसंच आहे. सर्वोपरी हा आपला देश असतो, मग त्याच्यानंतर आपलं राज्य, जिल्हा, गाव हे होतं, पण सर्वोपरी आपल्या डोक्यावरती ज्याप्रमाणे आपण आपल्या आईबापाचा हात म्हणतो, त्याचप्रमाणे भारतात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला सर्वोपरी हे आपल्या भारत मातेचे प्रेम आहे. या प्रेमाशिवाय कुणाचंही हृदय धडकता कामा नये. अरे तैरना है तो समंदर में तैरो, तैरना है तो समंदर में तैरो, इन नदी नालों में क्या रखा है, और प्यार करना है तो मेरे वतन से करो, इन बेवफा सनम में क्या रखा है. मित्रांनो, या भारत देशाच्या कथा खूप मोठ्या लोकांनी खूप त्यांच्या परीने लिहून ठेवल्या आहेत. त्या रामायण महाभारतापासून ते लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सुभाषचंद्र बोस, या भारताला स्वतंत्र करण्यासाठी फक्त क्रांतिकारी किंवा मिलिटरीवाल्यांचीच बहुमोल साथ नाही, तर या भारतामध्ये जो व्यक्ती, मग डॉक्टर असो, इंजिनियर असो, शेतकरी असो, गरीब कुटुंब असो, वाहन चालवणारा असो, प्रत्येक व्यक्तीचा काही ना काही स्वरूपात या भारताच्या सेवेसाठी वाटा आहे. मग कुणाचा समोर येऊन असेल तर कुणाचा अल्पप्रमाणे पाठीमागं बॅक सपोर्टर असेल.
तर त्या सर्वांचे आज आपण आभार मानूया, ज्यांच्या कर्तृत्वाने, ज्यांच्या स्वाभिमानानं आज आपण या सुजलाम सुफलाम भारत देशामध्ये आपण मोकळ्या मनाने प्रत्येक आपलं हक्काचं पाऊल आपण कुठेही संचार करू शकता, आपण कुठेही तुम्हाला आडफाटा येणार नाही, तुम्हाला पूर्णपणे स्वातंत्र्य आहे, तुम्हाला शिक्षणाचं स्वातंत्र्य आहे, तुम्हाला जगण्याचं स्वातंत्र्य आहे, तुम्हाला फिरण्याचं स्वातंत्र्य आहे, तुम्हाला तुमच्या आयुष्यात सेल्फ डिसिजन घ्यायचं प्रत्येक स्वातंत्र्य आहे. आणि ते स्वातंत्र्य आपले सर्वांचे आवडते शिल्पकार डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या लेखणीतून जे आपलं घटना लिहिली गेली, त्या घटनेचे प्रतीक हे जगाच्या पाठीवर कोणी असं करू शकलं नाही, असं डॉक्टर बाबासाहेबांनी जे आपल्याला उपकार करून दिलेत ना, तर आजच्या दिवशी त्या डॉक्टर बाबासाहेबांना ही आठवण काढणं जरुरी आहे. आपले स्वराज्य संघटनेचे संस्थापक, स्वराज्य ज्यांनी स्थापित केलं ते म्हणजे आपले सर्वांचे आवडते राजे, जे हे पूर्ण जगाच्या पाठीवर ज्यांनी हिंदूंसाठी, ज्यांनी स्वराज्यासाठी आपलं आयुष्य पूर्णपणे स्थापित केलं, अशा छत्रपती शिवरायांनाही आजच्या दिवशी आपण त्यांनाही आपण मानवंदना देऊया. चला तर मित्रांनो, ठीक आहे, कार्यक्रम काय खूप मोठा नाहीये, पुढील आपले मान्यवर शिक्षक वर्ग बोलणार आहेत. तर मित्रांनो, जाता जाता एवढं सांगतो की या भारतासाठी माझ्या मनात जी 2 लाईनची खदखद आहे ती खदखद व्यक्त करतो. मित्रांनो, राम जैसा पुत्र नहीं, राम जैसा पुत्र नहीं, लक्ष्मण जैसा भाई नहीं, राम जैसा पुत्र नहीं, लक्ष्मण जैसा भाई नहीं, सीता जैसी माता नहीं, हनुमान जैसा भक्त नहीं, कर्ण जैसा दानी नहीं, और गंगा जैसी नदी नहीं, और इस पूरे भारतवर्ष में मेरे भारत जैसा देश नहीं है. चला तर मित्रांनो, मग आता मी इथं थांबतो व सर्वांना आजच्या या गणतंत्र दिवसानिमित्त सर्व माझ्या विद्यार्थी व विद्यार्थिनी मैत्रिणींना प्रजासत्ताक दिनानिमित्त तुम्हाला व तुमच्या परिवाराला मी एक भारतीय पूर्व सैनिक या माध्यमातून मनपूर्वक शुभेच्छा देतो. तुम्ही तुमच्या आयुष्यात जी जी स्वप्न पाहिलेली आहेत ती सर्व स्वप्न ही तुमची लवकरात लवकर पूर्ण हो, तुम्हाला शक्ती देव, तुम्हाला ताकद मिळो, तुमच्यात जी बुद्धी तल्लीनता वाढो व येणाऱ्या काळात प्रत्येक माझ्या विद्यार्थी व विद्यार्थिनींची स्वप्न साकार हो, हीच आज प्रजासत्ताक दिनानिमित्त माझ्या पांडुरंगाचरणी प्रार्थना बाळगतो. व मित्रांनो, मी आज इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर तसेच मी माझे मित्र मेजर लामदत्ता सर यांनाही विनंती करतो की त्यांनीही आपले अनमोल वचन आपल्या शिष्यांसमोर मांडण्यात यावे. मेजर लामदत्ता सर. धन्यवाद सर. गणतंत्र दिन की सबको शुभेच्छा. आदरणीय वीआईपीगण, मंच में सभी उपस्थित हमारे आदरणीय गुरुजी मेजर, उसके बाद परमेश्वर साटे मेजर और मेरे भाई और बहनों, आज का दिन हमें गर्व से इस दिन को मनाना चाहिए. आज से कुछ हमने सबक सीखना है. ज्ञानदीप अकादमी अंबेजोगाई एक ऐसा स्थान है जो ज्ञानेश्वर महाराज ने जो तपस्या किया था, जो योग प्राणायाम किया था, तो पूरे बीड़ जिले के अंदर एक ऐसी संस्था बनी है ज्ञानदीप अकादमी, और यहाँ पर योग संस्थान कुछ ही दिन के बाद यहाँ खुलने वाली है, इसी महीने के अंदर ही, ओमकार योग शिक्षण संस्था. तो हमारे आदरणीय दराडे सर, उनका बहुत बहुत हम आभार मानते हैं कि ज्ञानेश्वर महाराज का योग उन्होंने इस अकादमी के अंदर पहली बार और पहली संस्था है इस जिले के अंदर, ऐसी संस्था यहाँ पर आई. आपका भाग्य आप समझना चाहिए कि यहाँ पर योग का ज्ञान और मिलिट्री का ज्ञान हमारे जो साटे मेजर दे रहे हैं. तो योग और मिलिट्री का जब हम सहयोग करते हैं तो सारे फिजिकल में कोई भी वापस नहीं आएगा, इतना गारंटी से कहता हूँ. लेकिन सबने करना है प्राणायाम. जहां भी जाता हूँ मैं अपने योग की बाजू मानता हूँ, क्योंकि मैं पहला कोर्स करने के लिए गया था मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थान, वहां ज्ञानेश्वर महाराज का नाम लिया था. तो उन्होंने बोला कि जो ज्ञानेश्वर महाराज जो करते थे आप करते हो क्या नहीं? हमने बोला करते हैं. तो बोले क्या करते हो तुम, करके दिखाओ, कोई आसन कोई प्राणायाम. तो मैंने उनको पसायदान करके मतलब बोल के दिखा दिया. तो बोला कि खाली पसायदान से काम नहीं है, तो खाली आपने भक्ति योग सुनाया. भक्ति योग मन की शांति करने के लिए भक्ति योग की आवश्यकता होती है. शरीर को फिट रखने के लिए आसनों की जरूरत पड़ती है. प्राणवायु बढ़ाने के लिए और रोगों को दूर करने के लिए प्राणायाम की आवश्यकता होती है. ये तीनों तो आपने छोड़ दिया.
मैंने पसायन दान तो मुझे आता था, मैंने गा के दिखाया। मैं बोला मेरे गुरु ने मेरे को इतना ही बताया था, बाकी मैं भजन कीर्तन मेरे को कोई भी अभंग बोलो मैं अभंग गाता हूँ। तो बोले अभंग का यहाँ काम नहीं, आपने जो ज्ञानेश्वर महाराज करते वो करके दिखाओ। तो मैंने उस दिन हाथ जोड़ दिया कि जो ज्ञानेश्वर महाराज करते, बोले ज्ञानेश्वर महाराज 3 बजे उठते थे सुबह, 2 घंटा रोज योग करते थे। फिर कुछ लोगों ने हमको आसन करके दिखाया, बोले आसन करके दिखाओ, हमको नहीं आया तो हमने बोला कि हमको जितना सीखा है उतना ही हमने सीखा है। तो इस ज्ञानदीप अकादमी के अंदर पहले अकादमी बनी पूरे भारत की, ज्ञानदीप अकादमी। यहाँ पर योग का ज्ञान दिया जाता है, और जो योग का ज्ञान और फिजिकल जो लेता है, फिजिकल में फर्स्ट आएगा। इस आज गणतंत्र दिन के दिन में पावन अवसर पे हमने कुछ सीखना है, यहाँ से कुछ लेके जाना है, कुछ गुरुओं की जो दीक्षा है उनका पालन करना है, गुरु का आदर सम्मान करना है। सर यहाँ पर हो या न हो, जैसा भी कोई भी सामने खड़ा होता है आपका गुरु है, चाहे छोटा हो या बड़ा हो। जहाँ पे गुरु खड़ा है, जहाँ पर गुरु खड़ा है, सबने वहीं पे आना है, सबने शांत मन से उसका गुरु का ज्ञान लेना है। तो यहाँ से सीख के जाना है, लोगों को अपने सिखाना है। जो इस अकादमी के अंदर भर्ती नहीं होंगे तो उनके लिए डिप्लोमा इन योगा निःशुल्क करवाने वाले हैं। यहाँ पर ये एक डिप्लोमा करने के लिए 1-1 लाख रुपए खर्चा आता है। मेरा भी 1 लाख रुपए खर्चा हुआ था दिल्ली में। तो यहाँ पर सब तो निःशुल्क देने वाले हैं। जो भर्ती नहीं होते, पहली बात तो सबने भर्ती होना है। और इस अकादमी के अंदर आए हैं, आपका एक भाग्य समझ लो कि यहाँ से कोई भी वापस नहीं आएगा, अपने पाँव के ऊपर खड़ा होकर जाएगा यहाँ पर जो भी आएगा। और जो यहाँ से वापस जा रहे हैं, और जो पिछले जो वापस गए यहाँ से, जो भर्ती नहीं हो पाए, उनको भी वापस यहाँ पर बुलाया जाएगा, यहाँ पर डिप्लोमा करवाया जाएगा। और इसी संस्थान की जो शाखाएं है अलग अलग जगह पर, गांव में, घर में, स्कूल में, हर जगह यहाँ पर खुलने वाली है। 100 लोग यहाँ से अम्बिका से भी आएंगे इस अकादमी के अंदर, और यहाँ पे ज्ञान लेके जाएंगे। जो सच्चा ज्ञान है, जो अभी तक किसी ने पूरे जिले के अंदर नहीं दिया, निःशुल्क ज्ञान, स्टेज सहित योग सेवा आपने देखा नहीं होगा कहीं कि कोई स्टेज अपना खुद का लेके जाता होगा, कैमरा सिस्टम खुद का लेके जाता होगा। ये सारा ज्ञान मिला है आपसे यहाँ से प्रेरणा लिया। मैंने सोचा था कि 21 साल सर्विस होने के बाद अपना ध्यान प्राणायाम करो और अपने समाधि की तरफ बढ़ो, लेकिन आपका यहाँ पर साथ मिला, सर का यहाँ साथ मिला, और सारे बच्चों का साथ मिला। और यहाँ से हमने बोला कुछ और दिन झे लेते हैं, समाधि से पहले कुछ और हम ज्ञान देते हैं, और उनको अपना जो ज्ञान है कहीं ना कहीं किसी के काम आ जाएगा। तो यही धारणा लेके मैं इस अकादमी के अंदर आया। और एक बार इस अकादमी के लिए ताली बजाए। ज्ञानदीप अकादमी जो ज्ञान की जो प्रज्वलित किया है इस ज्योत को ज्ञानदीप अकादमी ने, और जितने भी इस भारत देश के सुन रहे, एक सैनिक का एक वचन सुन रहे कि सबसे नंबर 1 पर अकादमी है, और यहाँ पर योग का ज्ञान दिया गया है। और जितने भी जो घर से प्रैक्टिस कर रहे, जो बच्चे जो हमारे घर से प्रैक्टिस कर रहे, तो उस अकादमी का, ज्ञानदीप अकादमी का नाम याद रखे, अपने डायरी में नोट करके रखे, और घर में बैठे बैठे योग अभ्यास करे। और जो हमारे जो साटे मेंबर जो ज्ञान दे रहे, वो ज्ञान लेने की कोशिश करे। यहाँ पर बाई चांस आप आ भी नहीं पाए, इतना बोलते हुए मैं अपने वाणी को देता हूँ विराम। थैंक यू वेरी मच। जय हिंद, जय भारत। यानंतर लोहारे सर, आपले सर्वांचे परिचयाचे, सर्वांचे लाडके सर लोहारे सर आपल्यासोबत 2 मिनिटात मनोगत व्यक्त करतील. डेमोक्रेसी इज द पीपल, बाय द पीपल अँड फॉर द पीपल. लोकांनी लोकांच्या लोकहितासाठी केलेले जे हे आहे त्यांनाच काय म्हणले, अब्राहिम लिंकनने व्याख्या सांगलेली लोकशाहीची बेटा. तर आजचा जो कार्यक्रम आहे ज्ञानदीप अकॅडमीमध्ये, जे भारत देशामध्ये टोटल म्हणजे 77चे रिपब्लिक डे म्हणून साजरा करण्यात आला आहे. तर ह्याच्या संदर्भात तुम्हाला माहिती जर सांगायची असेल तर ज्यावेळेस कॅबिनेट मिशनची स्थापना झाली 9 डिसेंबर 1946ला, त्यावेळेस जे पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव 26 जानेवारी 1930ला लागू केला. ज्यावेळेस म्हणजे 1923ला काय झाले होते, ज्यावेळेस मोतीलाल नेहरू आणि चित्रदासने स्वराज्य पक्षाची स्थापना केली होती. आणि संविधान लिहिण्याचं काम जे केलेलं आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. आणि त्या जर याच्यामध्ये संविधानाचा जर विचार केला तर संविधान लिहिण्याचं काम मध्ये 2 वर्षे त्यानंतर 18 महिन्याने 11 दिवस लागलेले आहेत. आणि त्यामध्ये लिहिण्याचं काम केलेलं आहे कोण आहे, आणि त्याच्यामध्ये एकूण संविधान संहितेमध्ये
टोटल किती आहे? 6 सदस्य होते, त्याच्यामध्ये स्थायी सदस्य आणि अस्थायी सदस्य. तर अस्थायी सदस्याचा जो अध्यक्ष होता तो म्हणजे डॉक्टर सतीदास सिन्हा आणि स्थायी समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ते भारताचे पहिले राष्ट्रपती होते. म्हणजे सांगण्याचा हेतू एकच आहे तुम्हाला, आपला भारत जे देशावर स्वातंत्र्य झाला त्याच्यामध्ये जे देशासाठी लढणाऱ्याने म्हणजे एक असलेल सुभाषचंद्र बोसने जे मिलिटरीची जी सेना आहे ते 1943 मध्ये म्हणजे त्या स्थल सैन्याची स्थापना केली आहे. ते आता म्हणजे ज्यावेळेस आता मिलिटरीमध्ये 3 सैन्य आहेत, त्याच्यामध्ये थल सैन्य असेल, दुसरे वायुसेना आणि नौसेना असेल. ह्याच्यामध्ये म्हणजे जे देशासाठी आता राष्ट्रपिता असतील महात्मा गांधींनी सुद्धा ते काय केलेले आहेत, ज्यावेळेस त्याने आफ्रिकेमधून 1914 मध्ये त्यांनी भारतामध्ये त्याचं आगमन झालं होतं. 1917 त्यांनी काय चंपारण सत्याग्रह केल्यानंतर दांडी मार्च सुरू केले. त्यानंतर जे देशासाठी आपल्याला म्हणजे अहोरात्र काम करणारे जे आहे त्याने आपल्याला देशाला काय स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे. आणि याच पद्धतीने आपल्याला आयुष्यामध्ये तुम्हाला एकच सांगण्याचा हेतू आहे, जे आता दराडे सर म्हणजे ज्ञानदीप अकॅडमीचे संचालक दराडे सर सांगितलेले आहे, जितना नजदीक का लक्ष्य है उतना जल्दी पाने की कोशिश करो, नाही तर लक्ष्य दूर की फेका जातं. त्याच पद्धतीने तुम्हाला येणारी जी भरती आहे आता सध्याची, जे आता सांगितलं ग्राउंड तुमच्या 11 तारखेला होत आहे, तर जेवढे जास्तीत जास्त समजा ग्राउंड मध्ये 45 मार्क येत असतील तर 48 मार्क घेण्याचा प्रयत्न करायचा. आणि लेखी परीक्षेमध्ये समजा तुम्हाला 80 जर कोणी मार्क येत असतील तर तुम्हाला 90 मार्क येण्याचा प्रयत्न करायचा. त्याच पद्धतीने तुम्हाला माहित राहो, आता जे 77 जे रिपब्लिक डे भारतामध्ये साजरा करता येते कर्तव्य पथवर साजरा करण्यात आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मेन महत्वाची महिलांनी सुद्धा त्याच्यामध्ये जे अग्निवीर जी आहे ती त्याने त्या पथकमध्ये भाग घेतलेला आहे. म्हणजे पुरुषाच्या मुलांसोबत मुलीने सुद्धा अग्रेसर झाले. त्याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा या भरतीमध्ये आपला स्वतःचा तरी विकास करायचा. स्वतःचा विकास केल्यानंतर तुमच्या घराचा म्हणजे एक समाजाचा विकास होईल. समाजाचा विकास झाला तर एक सदर राष्ट्र तयार होणार आहे. त्याच पद्धतीने तुम्ही स्वतःमध्ये एक आमूल बदल घडून आयुष्यामध्ये काहीतरी केलं पाहिजे. आणि तुम्ही स्वतःचा विकास केला तरच तुम्ही एक समाज घडवू शकता. आणि समाजाचा विकास केला तर एक सदर राष्ट्र निर्माण करणार आहे. त्याच पद्धतीने सांगण्याचा एकच हेतू आहे, काहीतरी तुम्ही आयुष्यामध्ये संघर्ष करून जीवन जगण्याचा प्रयत्न करा. हेच आम्हाला म्हणजे हेच या हेतून या रिपब्लिक डेच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तरी तुम्हाला बोलण्याची संधी दिल्याबद्दल ज्ञानदीप अकॅडमीचे संचालक दराडे सरांचे आभार मानतो आणि माझे इथे भाषण संपतो. जय हिंद, जय भारत. यानंतर आपल्याला गणतंत्र दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी कुणालदादा लोमटे यांना आमंत्रित करतो. आदरणीय प्रमुख पाहुणे व्यासपीठ, आज आपण प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण एकत्र आलात आहे. आज सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि येणाऱ्या भरतीसाठी जे आपण तयारी करत आहोत त्यासाठी पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर कुणालदादांनी आपल्याला सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत आणि भरतीसाठी पण शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर यानंतर आमचे लहान बंधू किशोर भाऊ फड हे आपल्याला मार्गदर्शन करतील. धन्यवाद सर. आदरणीय प्रमुख पाहुणे, मान्यवर अधिकारी वर्ग, आदरणीय आमचे मोठे बंधू संचालक दराडे सर, त्यांचे कार्यक्षम टीम मधील सर्व मान्यवर आणि माझ्या प्रिय पोलीस व रक्षक भरती झालेले व होणारे बंधू आणि भगिनींनो, आज प्रजासत्ताक दिनाच्या पवित्र आणि ऐतिहासिक दिवशी आपण सर्वजण एकत्र आलो आहोत. ही आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची व गौरवाची बाब. याच दिवशी 26 जानेवारी 1950 रोजी भारताने स्वतःचे संविधान अंमलात आणले.
हे संविधान आपल्याला केवळ अधिकार देत नाही तर राष्ट्रसेवा, शिस्त, कर्तव्य आणि बलिदानाची प्रेरणा देते. पोलीस व लष्कर ही देशाची ढाल आणि तलवार आहेत. देशाची सुरक्षा, नागरिकांचा विश्वास आणि कायद्याचे राज्य अबाधित ठेवण्यासाठी जबाबदारी आपल्या सर्वांच्या खांद्यावर आहे. आज येथे उपस्थित असलेले नवीन भरती होणारे आणि काही झालेले बंधू भगिनी हे देशाचे भविष्यातील आधारस्तंभ आहेत. आपली निवड होणारच आहे कारण आपल्या मध्ये धैर्य, शिस्त, देशप्रेम आणि संविधानावर निष्ठा आहे. यात मी विशेष करून आमचे बंधू मित्र श्री आदरणीय दराडे सरांसाठी 2 शब्द म्हणतोय. आदरणीय दराडे सर त्यांची कार्यक्षम टीम, निष्ठावंत टीमसह आजपर्यंत 1000पेक्षा जास्त अधिक मुले पोलीस व लष्कर भरतीत देशसेवेत सामील करून त्यांनी दिली आहेत. हा केवळ आकडा नाही तर तो 1000 कुटुंबाचा अभिमान आहे, 1000 स्वप्नांचा विजय आहे आणि 1000 जवानांची देशनिष्ठा आहे. असे आदरणीय दराडे सर व त्यांच्या टीमला माझा मानाचा मुजरा. पोलीस दलात असो, भारतीय लष्करात आपले वर्तन, आपली वर्दी आणि आपली कृती ही देशाची ओळख असते. कठीण प्रसंगातही संविधान, कायदा आणि मानवतेचा विचार कधी आपण विसरू नका. देशासाठी जगण्याची आणि गरज पडल्यास प्राण अर्पण करण्याची तयारी ठेवणारे आपण खरे राष्ट्रभक्त आहात. बाकीचे नेते तर काय फक्त चर्चाच करतील. त्याच्यामुळं आपली देशसेवा, प्रामाणिक, निर्भय, प्रेरणा हीच आपल्याला प्रजासत्ताक दिनाच्या पुढील शुभेच्छा देतो. व येणाऱ्या भरतीला सर्वजण आपण सर म्हणले तसं लाल दिल्ली किल्ल्यावर व विविध ठिकाणी पोलीस दलाच्या आपल्या ठिकाणी आपण ते झेंडा फडकवताना दिसताल ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. पुढील वाटचाली शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. धन्यवाद. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आताच आपल्याला किशोर भाऊंनी तुमच्याबद्दलची आत्मीयता, तुमच्याबद्दल येणाऱ्या भरतीमध्ये तुम्ही तुमच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी त्यांनी जे 2 शब्द बोलले ते नक्कीच महत्वाचे होते. तर किशोर भाऊ, आम्हाला एक सांगायचंय की जेणेकरून आज दिल्लीच्या परेड ग्राउंडवर या ज्ञानदीप अकॅडमीतून घडून गेलेला चिता आज तिथे पथसंचलन करताना दिसत आहे. आपले बापूराव तोंडे असतील त्याचा चुलत भाऊ राजेभाऊ तोंडे, तो एका ग्रुपचं पथसंचलन करण्यासाठी दिल्लीच्या परेड मैदानावर आहे. त्यासाठी एकदा जोरदार आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एक लक्षात घ्या, प्रत्येक गोष्ट ही असामान्य नसते, परंतु असामान्य गोष्टी सामान्य करण्याचं कार्य हे ज्ञानदीप अकॅडमी करते. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. यानंतर आपल्या सर्वांचे लाडके सतीश शिंदे सर अध्यक्षीय समारोप करतील. सर्वप्रथम सर्व मान्यवरांना आणि विद्यार्थी मित्रांना 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, भारताचा इतिहास पाहिला तर अगदी 5,500 वर्षापासूनचा हा इतिहास आहे आणि या इतिहासाची सुरुवात राजेशाहीपासून झाली आणि आता आपण लोकशाहीमध्ये जीवन जगत आहोत. सुरुवातीला या देशामध्ये पाहिलं तर राजेशाही होती. राजेशाहीमध्ये एक नियम असतो, राजा बोले आणि दल हाले म्हटल्याप्रमाणे. पण लोकशाहीचा हा नियम वेगळा असतो. लोकांच्या मनावर चालणारं राज्य असतं. कारण का, राज्यकर्ते हे लोकांनी निवडून दिलेले असतात. आणि मग ज्यावेळेस भारतात युरोपियन सत्ता प्रस्थापित झाल्या, इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाली आणि त्याच्यानंतर 14व्या-15व्या शतकाच्या नंतर हळूहळू जगभरामध्ये लोकशाहीची वारे वाहू लागलेली होती. जगात प्रथम लोकशाही ज्या देशामध्ये नांदायला लागली तो देश म्हणजे ब्रिटन, आणि त्या ब्रिटनचंच राज्य आपल्या देशावर होतं. आणि मग भारतीयांनीही ब्रिटनचं अनुकरण करण्याचं ठरवलं आणि लोकशाही स्वीकारायचं ठरवलं. 15 ऑगस्ट 1947ला जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं, त्या स्वातंत्र्य दिना दिवशी
तत्कालीन भारताचं नेतृत्व करणारे हंगामी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि भारतीय घटना समितीतील सर्व सदस्यांनी भारतामध्ये लोकशाही स्वीकारण्याचं ठरवलं. तत्कालीन कालखंडामध्ये ब्रिटनचे असणारे पंतप्रधान क्लेमेंट ॲटली यांनी एक विधान व्यक्त केलेलं होतं की यासारख्या खंडप्राय देशामध्ये, भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये लोकशाही खरंच टिकेल का? आज आपण पाहतो जगातील सगळ्यात मोठी लोकशाही या देशामध्ये केवळ टिकलीच नाही तर ती अधिक दृढमूल झाली, अधिक रुजलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि हे सगळं कशावर? तर या देशामध्ये असणारा एक गुण आहे, या देशातील जनतेमध्ये असणारा एक गुण आहे, तो म्हणजे सहिष्णुता. आणि या सहिष्णुतेच्या जोरावरच आपण आपली लोकशाही टिकली, आपली लोकशाही रुजवली. आणि मग या लोकशाहीतील भारतातील सगळ्यात मोठे 2 उत्सव आहेत. त्यापैकी एक आपला स्वातंत्र्य दिन आणि दुसरा आपला प्रजासत्ताक दिन. स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन याच्यातला फरक तर सगळ्यांना माहीत आहे. त्यापैकी स्वातंत्र्य दिन म्हणजे आपल्या देशाला त्या दिवशी प्रत्यक्ष स्वातंत्र्य मिळालं, तरी देखील या देशाचा राज्यकारभार ब्रिटिशांनी केलेल्या कायद्यानुसार चालत होता. आणि त्या कायद्याला तिलांजली दिल्याचा दिवस म्हणजे 26 जानेवारी. आणि 26 जानेवारीच्या याच दिवशी भारताचं संविधान अंमलात आलेलं आहे. खरं तर संविधान स्वीकारलं होतं आपलं कधी 26 नोव्हेंबरला, पण त्याची अंमलबजावणी झालेली होती कधी 26 जानेवारीला. आणि त्यामुळे आजचा हा दिवस या ठिकाणी साजरा केला जातो. या दिनाच्या सर्वांना पुनश्च एकदा खूप खूप शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द इथं संपवतो. जय हिंद, जय भारत. तर आजच्या कार्यक्रमामध्ये जे मुलं आणि मुलीमध्ये जे मनोगत व्यक्त करणार आहे त्याच्यामध्ये सेफ आपलं संविधान म्हणजे भारतीय रिपब्लिक डे बद्दल माहिती सांगणार आहे. ठीक आहे. हाँ बात नहीं. हाँ सावधान, ताली बजाने के लिए वैसे रेडी, एक साथ ताली बजाओ. ठीक है, हिंदी में बातें करेंगे अभी. हाँ, आज हमारे देश में जो संविधान दिन 77वां रिपब्लिक डे मना रहे, तो इसमें देखो जो आज संविधान जो भारतीय राष्ट्रीय ध्वज है तो सबसे ऊपर केसरी रंग रहता है और बाद में बीच में जो रहता है वो सफेद रंग रहता है और नीचे जो रहता है हरा रंग रहता है. तो जो केसरी रंग है तो ये भारतीय राष्ट्रीय ध्वज की लंबाई और चौड़ाई का अनुपात 3 जैसे 2 है बेटा. तो इसमें देखो, तो इसमें केसरी रंग सत्य और पवित्र का लक्षण है. बाद में और सफेद रंग क्या है? शौर्य का प्रतीक है. और हरा रंग किसका है? समृद्धि का प्रतीक है. और उसमें जो आर्य रहते हैं वो नीले कलर के है, उसमें 24 आर्य रहते हैं. तो ये जो जब इसका जो राष्ट्रीय ध्वज बनाया गया था विदा सावरकर ने बनाया था. तो विदा सावरकर ने अभिनव भारत की स्थापना की थी 1904 में. पहले उन्होंने मित्र मेला संगठन थे, तो मित्र मेला संगठन का उन्होंने क्या किया था, उसमें चेंजेस करके 1904 में उन्होंने क्या किया था, अभिनव भारत की स्थापना की थी. तो जब ये संविधान लिखने का काम डॉक्टर B.R. अम्बेडकर ने किया था तो उसमें 2 साल 11 माह और 18 दिन लगे थे. तो उसमें 395 अनुच्छेद थे और 8 अनुसूचियां थे. तो इसमें उसमें पहले जो अधिकार थे 12 से 35 में जो मूलभूत अधिकार है, पहले 7 अधिकार थे, तो उनमें से अभी 6 अधिकार हो गए. तो उनमें संपत्ति का अधिकार 44 अनुच्छेद से नष्ट किया गया है. अभी जो 12 से 35 है, तो 12 से 35 में जो अधिकार बताए गए उसमें स्वातंत्र का अधिकार, बाद में समानता का अधिकार 14 से 18 के अनुच्छेद में बताया गया है. तो ये जब कैबिनेट मिशन की स्थापना 9 दिसंबर 1946 में हुई थी, तब भारतीय उसमें 319 सदस्य थे और उसमें 15 महिला सदस्य थे. तो पहले तो ये संविधान दिन कब मनाया गया था, तो 26 नवंबर को मनाया गया था. तो अभी ये 77वां ये संविधान दिन मना रहे भारत देश में.
जो अभी भारत के वर्तमान पंतप्रधान है नरेंद्र मोदी, उन्होंने करते हुए जो पद है वहां पर उन्होंने क्या अभी यहाँ पर माना गया था। तो देखो इसमें जो अग्निवीर की जो लड़कियां है उन्होंने उनका जो पथ संचलन अभी यहाँ पर जैसा पथ संचलन हुआ था, तो जब पिछले साल 2 साल ये कम से कम 4 साल से जो अग्निवीर भर्ती है उसमें जो लड़कियों को भी अभी क्या प्राधान्य दे रहे हैं। तो उनका जो संचलन है अभी देखो कौन सी भी सेना रहो तो सेना का यहाँ पर जो जिसमें कौन से कार्य में जो सक्षम आदमी रहता है वही सक्सेस हो जाता है। जैसे अभी तुम सिलेक्शन होने के लिए जो अच्छी तरह से फिजिकल और रिटर्न में अच्छी तरह से प्रिपरेशन करने के उसका फाइनल रिजल्ट में नाम आता है, उसी तरह लाइफ में सक्सेस होने के लिए आपको मन लगाकर मेहनत करना चाहिए, तभी आप जीवन में सक्सेस हो जाते हैं। जो भारत के राष्ट्रपिता है महात्मा गांधी, उन्होंने देश के लिए जो अहिंसा मार्ग का अमूल बदल करके अपने लाइफ में सक्सेस किया है बेटा। तो आप जो देश के लिए जो बलिदान दिए उसमें भगत सिंह ने 1943 में जो थल सेना अभी चालू है तो थल सेना की स्थापना की थी। ये बताने की तुमको मालूम होना चाहिए बेटा, लाइफ में आप जब सक्सेस होने के लिए आप अच्छी तरह से प्रिपरेशन करना चाहिए तब आप सक्सेस हो जाए। तुम युवा लड़के देश के क्या है एक प्रेरणा स्थान है, तुम अच्छी तरह से लाइफ में सक्सेस होकर जीवन में सक्सेस होने वाले। तो ये अच्छी तरह से प्रिपरेशन करो और लाइफ में आपका भी नाम रोशन हो जाता है, माँ बाप का नाम रोशन हो जाता है और देश का नाम। आवाज हेलो माइक चेक, हेलो तो ज्ञानदीप एकेडमी में जो 77वां गणतंत्र दिन है तो उसमें मना रहे हैं। तो आज हमारे जो इसमें प्रिपरेशन कर रहे हैं जो लड़के रहो तो इनमें अभी जो आपने जो विचार मनोगत करने के लिए शेफ आने वाले यहाँ पर शेफ को आने के लिए शेफ कौन है शेफ? हाँ कल्पना शेफ, इसके लिए जोर से डाले, वो अपना मनोगत व्यक्त करने वाले। बाद में बहिरवार बोलने वाला नितीन बोलना। दिवस हा न्यायाचा, अभिमानाचा आणि उत्साहाचा, देशाच्या गौरवाचा, आपल्या सर्वांच्या न्यायाचा विजय असो प्रजासत्ताक दिनाचा। माननीय व्यासपीठ महोदय व मित्रमैत्रिणींनो, सर्वप्रथम सर्वांना 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करत आहोत। मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 या दिवशी आपल्या भारताला फक्त स्वातंत्र्य मिळाले होते। त्या दिवशी भारत देश हा पूर्ण सत्ताक बनला नव्हता। त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाचे राष्ट्रीय संविधान लिहिले व पुढे 26 जानेवारी 1950 या दिवशी आपला भारत देश हा एक प्रजासत्ताक देश म्हणून जगासमोर उभा राहिला। हा एक राष्ट्रीय सण आहे जो मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने पूर्ण देशभर साजरा केला जातो। मित्रांनो, संविधान हा एक सर्वोच्च कायदा आहे। संविधानानेच तर आज प्रत्येक भारतीयांना शिक्षणाचा, मतदानाचा व समानतेने जगण्याचा अधिकार दिला आहे। संविधानामुळेच आज देशामध्ये विविध धर्माचे, विविध जातीचे व विविध भाषा बोलणारे लोक एकत्र राहतात। विविधतेत एकता आहे आमची शान, विविधतेत एकता आहे आमची शान, म्हणूनच तर माझा भारत देश महान, म्हणूनच तर माझा भारत देश महान। भारत हा शूरवीरांचा देश आहे। अनेक महान थोर पुरुषांनी व महान व्यक्तींनी आपल्या प्राणांची आहुती देऊन आपल्याला एक स्वातंत्र्य व प्रजासत्ताक मिळवून दिले आहे। आपण त्यांना नेहमीच स्मरणात ठेवणे गरजेचे आहे। जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले, जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले। सोडले सर्व घरदार, त्यागीला सुखी संसार, ज्योती सम जीवन जगले, ते देशासाठी लढले, ते देशासाठी लढले। मित्रांनो, जाता जाता एवढेच म्हणेन, क्या मरते हो यारो सनम के लिए, क्या मरते हो यारो सनम के लिए, ना देगी दुपट्टा दफन के लिए, ना देगी दुपट्टा दफन के लिए, मरना है तुम्हारा वतन के लिए, तिरंगा तो मिलेगा दफन के लिए। एवढे बोल मी थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र। दादा
हाँ, कल्पना शेम ने यहाँ पर अच्छी तरह से संविधान के बारे में जानकारी दी है। बाद में जो अभी टीए का पेपर रिटर्न का पेपर दिए जो दिया है गौते संग्राम संविधान के बारे में जानकारी देना है। स्टैंड अप बेटा, स्टैंड अप। यहाँ पर आने के बाद कौन से संग्राम भैया 2 मिनिट उभा राहा ना. संग्राम भैया उभा राहा. आपल्याच इथलं सगळे आता जर डेअरिंग केलं ताईने किती चांगलं बोलल्यात एकदम. आपण आता डेअरिंग केलं तर पुढे जा. शुभेच्छा द्या इकडे या. प्रजासत्ताक द्या. बाकीचा गंध डोळा कपाळावर एवढं काय बघायचं काम. या इकडे भैया सगळ्याला टाळा वाजा. या इकडे संग्राम भैया माहिती इकडे या इकडे 2 मिनिट या इकडे. हे पहा कसं असतंय, जरी इथं चुका झाल्या तरी आपले चुका सपाटून घेत असतात किंवा आपले चुका झाकून घेतात. त्यासाठी आपल्याला बोलण्याची ही संधी असते आणि एवढं फ्रँकली बोलायला तुम्हाला बाहेर स्टेज मिळणार नाही. त्यामुळं आपल्या ज्ञानदीप अकॅडमीची घुगे आपल्या समोर 2 शब्द बोलणार आहेत. बघा, आवाजातला बाणेदारपणा, करारीपणा आणि आवाजातली एक कडक झलक आपल्या समोर येत आहे. मनीषा घुगे. सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनाच्या माझ्या भावांना आणि बहिणींना मनपूर्वक शुभेच्छा. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जमलेल्या मित्र आणि मैत्रिणींना, आपल्या देशासाठी झगडणाऱ्या ज्यांनी आपल्या देशासाठी प्राणार्पण केलेल्यांना माझा मानाचा मुजरा. जाता जाता एवढंच म्हणते, जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले, सोडिले सर्व घरदार, त्यागिला सुखी संसार. भावांनो, क्यों मरते हो यारो सनम के लिए, नहीं देगी दुपट्टा कफन के लिए, वरना है तुम्हारे वतन के लिए, मिलेगा तिरंगा कफन के लिए. भारत माता की, भारत माता की. धन्यवाद. मुंडे पूनम प्रथमतः मुलांसमोर येतील. मुलांसोबत एक तिरंग्याचा फोटो घेतला जाईल, पुन्हा मुलींसोबत घेतला जाईल. मुलांचे 2 ग्रुप. अगोदर जे आहे तो समोरचा ग्रुप येईल. खडे जा.